गौरी जी ऐसे क्यों देख रही है मैं? गौरी जी क्या हुआ? अब काही नाही. तू तू ओके आहेस ना? हाँ क्यों? हाँ वो ओके क्यों? नाही तुला मी तुला काय देऊ? मी पाणी देऊ का लिंबू पाणी करून देते मी? तुला बरं वाटेल ना? तुझं डोकं दुखतंय का? मी चेपून देऊ का? तू इथे जाऊन मी चेपून देते. गौरी जी हम ठीक है, ऐसे क्यों बोल रही है? ते तू कल रात्रि से कल तो हमने नहीं बोले कि हमारा सर दुख रहा है. नहीं हमें तो याद नहीं. तुला काहीच आठवत नाहीये? आठवायचे काय है? किसी का जन्मदिन है क्या? नहीं किसी का जन्मदिन है तो बता दीजिए, ऐसे कैसे याद करे? नहीं वाढदिवस वगैरे काही नाहीये. मी चहा करते तुझ्यासाठी, तुला बरं वाटेल ना? हम करते हैं गौरी जी. नहीं तू नको, तू बस इथे. हाँ तू आराम कर. मी करते ना चहा, आणि आजपासून सगळं मीच करेन. हा तू अजिबात दगदग करू नकोस आणि कसलंही टेन्शन घेऊ नकोस. हा मी चहा करते मस्त आल्याचा. वाह बेटा वेणु, तुम्हारा आइडिया तो काम कर गया. कसं सांगू मी आता शिवला की स्वतःला एकटं समजून त्रास करून घेऊ नकोस. मी यापुढे तुला कधीच एकटं सोडणार नाही. तू माझी प्रायोरिटी आहेस. माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा तू आहेस. तुझं सुख आहे, बाकी सगळं त्यानंतर येतं, अगदी बाबा सुद्धा. ओके ओके. सॉरी जी. सॉरी. सॉरी का आपने हमें? सॉरी माझं चुकलं. मला माहिती आहे की तू काल जे काही केलंस ना ते माझ्यामुळे केलं. तुला तसं नव्हतं करायचं, मला माहिती आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.